ओके, गुड मॉर्निंग. आपण पायथागोरस थेरम हा लेसन स्टार्ट केलेला होता. याच्यामधला आपण पायथागोरस थेरम काय आहे हे आपण बघितलं. त्यानंतर पायथागोरियन ट्रिपलेट्स बघितलं. त्यानंतर आपण जॉमेट्रिक मीन ही प्रॉपर्टी बघितलेली आहे. म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.1 आपण ऑलरेडी स्टार्ट केलेलं होतं. पण त्यातले काही आपण पुढची प्रॉपर्टी आपल्याला आता बघायची. तर पुढची प्रॉपर्टी आहे 30, 60, 90 डिग्री ट्रँगल थेरम. आता हे थेरम आहे, लक्षात ठेवा. हे थेरम डायरेक्ट थेरम विचारला जात नाही, पण ही प्रॉपर्टी विचारली जाते. 30, 60, 90 डिग्री ट्रँगल थेरम. आता हे 30, 60, 90 डिग्री ट्रँगल थेरम काय, तर याचं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. स्टेटमेंट आहे इन 30, 60, 90 डिग्री ट्रँगल थेरम साइड ऑपोजिट टू 30 डिग्री इज हाफ of the hypotenuse and side opposite to 60 degree is √3/2 into hypotenuse. लक्षात ठेवा. 30, 60, 90 डिग्री ट्रँगल म्हणजे राईट अँगल ट्रँगल असणार आहे. अजून एकदा लक्षात ठेवा, साइड ऑपोजिट टू 30 डिग्री, बघा साइड ऑपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनियस अँड साइड ऑपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 इंटू हायपोटेनियस. ओके, हे एक लक्षात ठेवायचे. त्याचं एक फॉर एक्झाम्पल सांगितलं आहे मी. हा ट्रँगल घेतला आहे बघा, पी क्यू आर. याच्यामधला अँगल पी 30 डिग्री आहे, अँगल पी 30 डिग्री, अँगल क्यू 90 डिग्री आणि अँगल आर 60 डिग्री. म्हणजे हा 30, 60, 90 डिग्री ट्रँगल झाला. याच्यामध्ये पी आर हा हायपोटेनियस आहे, कारण तो क्यूच्या ऑपोजिट आहे. म्हणून पी आर हा काय आहे, हायपोटेनियस आहे. म्हणजेच आपल्याला क्यू आर फाईंड करता येईल. ओके, फर्स्ट फाईंड क्यू आर. क्यू आर हे कशाला ऑपोजिट आहे रे, बघा बरं, इथं 30 आहे, 30ला ऑपोजिट आहे क्यू आर. म्हणजे 30च्या ऑपोजिटची साईड काय असते, हाफ इंटू हायपोटेनियस. वरतीच बघितलंय बघा, ऑपोजिट टू 30 डिग्री इज हाफ इंटू हायपोटेनियस. म्हणजे क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनियस पी आर. रिझन लिहायचं, साईड ऑपोजिट टू 30 डिग्री. ओके, त्यानंतर बघा 60च्या ऑपोजिट साईड कोणते, पी क्यू. बघा 60च्या ऑपोजिट साईड आहे पी क्यू. म्हणजे पी क्यू इज इक्वल टू √3/2 इंटू पी आर. म्हणजे बघा वरती सांगितलंय, साईड ऑपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 इंटू हायपोटेनियस. म्हणजे ऑपोजिट 60 डिग्रीची साईड कोणते, पी क्यू इज इक्वल टू √3/2 इंटू पी आर. म्हणजे पी क्यू ही √3/2 इंटू पी आर आहे. पी आर हा हायपोटेनियस आहे, साईड ऑपोजिट टू 60 डिग्री. 60 डिग्रीच्या ऑपोजिट साईड आहे, म्हणून काय लिहिलं आपण, पी क्यू इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस. सगळ्यांना समजलं. परत एकदा सांगतो, साइड ऑपोजिट टू 30 डिग्री इज हाफ इंटू हायपोटेनियस अँड साइड ऑपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 इंटू हायपोटेनियस. रिझन व्यवस्थित द्यायचे, साइड ऑपोजिट टू 30 डिग्री, साइड ऑपोजिट टू 60 डिग्री. आता फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल मी ते एक एक्झाम्पल घेतलंय. ह्याच्यामध्ये ट्रायंगल ABC घेतलाय, A30 घेतले, C60 आणि हा जो बी आहे तो 90 घेतलाय. म्हणजे ट्रायंगल ABC इज अ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. मी हायपोटेनियस 10 घेतलाय, AC इज इक्वल टू 10. तर फाईंड करायचं, फाईंड ए बी अँड बी सी. फाईंड करायचं, फाईंड ए बी अँड बी सी. म्हणजे बघा, बी सी इज इक्वल टू हाफ इंटू ए सी. असं काय घेतलं, कारण बी सी कशाच्या ऑपोजिट आहे, 30च्या ऑपोजिट आहे. जी 30च्या ऑपोजिट असते ती हाफ इंटू हायपोटेनियस असते. बघा, बी सी ऑपोजिट टू 30, हाफ इंटू हायपोटेनियस. म्हणजे काय लिहिलं, साईड ऑपोजिट टू 30 डिग्री. साईड ऑपोजिट टू 30 डिग्री मीन्स बी सी इज इक्वल टू हाफ इंटू ए सीची व्हॅल्यू किती आहे, 10. हाफ इंटू 10 म्हणजे 5. बी सी इज इक्वल टू 5. बघा, मी बी सी फाईंड केला. बी सी हा 30ला ऑपोजिट आहे, म्हणून काय लिहिलं आपण, हाफ इंटू हायपोटेनियस. नेक्स्ट ए बी. ए बी ही कशाला ऑपोजिट आहे, ए बी ऑपोजिट टू 60 डिग्री. मग ए बी ऑपोजिट टू 60 डिग्री मीन्स ए बी इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस. बघा, ए बी इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस ए सी. रिझन, साईड ऑपोजिट टू 60 डिग्री. म्हणजे बघा, ए बी इज इक्वल टू √3/2 इंटू ए सीची व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे इथं बघा, 2 1 जा 2, 2 5 जा 10. म्हणजे इथं राहिलं 5 आणि √3 राहिलं, म्हणून आन्सर आलं ए बी इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. म्हणजे एखादा आपल्याला ट्रँगल दिला आहे, तो ट्रँगल जर 30, 60, 90 असेल तर 30च्या ऑपोजिटची साईड ही 1/2 हायपोटेनियस असते, म्हणजे हाफ इंटू हायपोटेनियस आहे. आणि 60च्या ऑपोजिटची साईड आहे ती काय असते, √3/2 इंटू हायपोटेनियस आहे. ओके, ही प्रॉपर्टी समजली तुम्हाला. 30, 60, 90 डिग्री ट्रँगल लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आहे 45, 45, 90 डिग्री ट्रँगल.
आता जसं 30-60-90 बघितलं तसं 45-45-90 डिग्री ट्रँगल. आता जसं 30-60-90 मध्ये काय होतं, साईड ऑपोजिट टू 30 हाफ इंटू हायपोटेनियस होतं आणि साईड ऑपोजिट टू 60 काय होतं, √3/2 इंटू हायपोटेनियस. ओके, सेम 45-45-90 डिग्री याची प्रॉपर्टी बघा अगोदर. इन 45-45-90 डिग्री ट्रँगल साईड ऑपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 इंटू हायपोटेनियस. साईड ऑपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 इंटू हायपोटेनियस. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, हा ट्रँगल आहे, ह्या ट्रँगलमध्ये हे 90 डिग्री आहे, हा 45 झाला, हा 45 आहे. इथे दिलेलं आहे बघा, अँगल बी इज इक्वल टू 90, ए इज इक्वल टू 45, सी इज इक्वल टू 45. म्हणजे 45ची ऑपोजिट साईड कोणती, 45ची ऑपोजिट साईड बी सी बी आहे आणि 45ची ऑपोजिट साईड ए बी सुद्धा आहे. लक्षात आलं का? याच्यामध्ये बघा, ही सुद्धा 45च्या ऑपोजिट आहे आणि ही सुद्धा काय आहे, 45च्या ऑपोजिट साईड आहे. म्हणजे दोन साईड 45च्या ऑपोजिट आले. म्हणजे पहिले बघा, ए बी इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस, साईड ऑपोजिट टू 45. त्यानंतर बी सी इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस ए सी, म्हणजे साईड ऑपोजिट टू 45 डिग्री. बघा, दोन्ही 45-45 आहे म्हणून 45च्या ऑपोजिट ए बी सुद्धा आहे, 45च्या ऑपोजिट बी सी सुद्धा आहे. म्हणजेच ए बी आणि बी सी सेमच आलं. लक्षात ठेवा. म्हणजे ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 1/√2 ए सी. ए बी बी सी इक्वल आहे, याचा अर्थ एक नोट तुम्ही लक्षात ठेवा की 45-45-90 डिग्री ट्रँगल हा काय असतो, आयसोसेलेस ट्रँगल असतो. ओके, 45-45-90 डिग्री ट्रँगल इज अ आयसोसेलेस ट्रँगल. लक्षात आलं सगळ्यांच्या? बघा आता ह्या दोन्ही प्रॉपर्टी लक्षात कसं ठेवायचं. पहिलं बघा, साईड ऑपोजिट टू 30 हाफ इंटू हायपोटेनियस म्हणजे 1/2 इंटू हायपोटेनियस. साईड ऑपोजिट टू 60 √3/2 इंटू हायपोटेनियस. अँड साईड ऑपोजिट टू 45 1/√2 इंटू हायपोटेनियस. या तीन गोष्टी लक्षात ठेवा बघा. साईड ऑपोजिट 30 हाफ इंटू हायपोटेनियस, साईड ऑपोजिट टू 60 √3/2 इंटू हायपोटेनियस, अँड साईड ऑपोजिट टू 45 1/√2 इंटू हायपोटेनियस. एक एक्झाम्पल घेतले बघ. ह्याच्यामध्ये पी क्यू आर घेतलं आहे. पी क्यू आरमध्ये अँगल क्यू 90 डिग्री आणि पी क्यू आणि क्यू आर इक्वल आहे. पी क्यू क्यू आर इक्वल मीन्स आयसोसेलेस ट्रँगलची प्रॉपर्टी काय आहे, जर टू साईड इक्वल असतील तर ऑपोजिट टू अँगल सुद्धा इक्वल असतात. म्हणजे अँगल पी आणि अँगल आर इक्वल आहे इथे. लक्षात ठेवा. म्हणजे पी आणि आर किती आला, 45-45, कारण हा 90 आला, राहिलेले दोन इक्वल आहेत. पी अँड आर इक्वल मीन्स पी अँड आर इंडिव्हिज्युअली 45-45 डिग्री असणार. देअरफॉर ट्रँगल ए बी सी इज अ 45-45-90 डिग्री ट्रँगल. मीन्स PQ इज ऑपोजिट टू 45, QR इज ऑपोजिट टू 45. म्हणजे लक्षात ठेवा बघा. आता इकडं लक्ष द्या. हा जो आहे, आता इथं लिहितो मी, हा 45 डिग्री, हा 45. दोन्हीच्या पुढं मी काय लिहिलं, 45-45 डिग्री लिहिलं. म्हणजे 45च्या ऑपोजिटचा QR सुद्धा झाला आणि 45च्या ऑपोजिटचा PQ सुद्धा झाला. म्हणजे PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस PR. 1/√2 इंटू हायपोटेनियस PR म्हणजे साईड ऑपोजिट टू 45 डिग्री. 1/√2 इंटू PRची व्हॅल्यू काय, 20√2. PRची व्हॅल्यू काय, 20√2. इथं √2 कॅन्सल झाला म्हणजे राहिलं फक्त काय, 20. म्हणजे PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू 20. लक्षात आलं का? दोन्हीही प्रॉपर्टी लक्षात आले असतील. 30-60-90 मध्ये साईड ऑपोजिट 30 डिग्री हाफ इंटू हायपोटेनियस, साईड ऑपोजिट टू 60 डिग्री √3/2 इंटू हायपोटेनियस, अँड 45-45-90 डिग्री ट्रँगल हा आयसोसेलेस ट्रँगल असतो. लक्षात ठेवा. तर ते कसं लक्षात ठेवलं, साईड ऑपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 इंटू हायपोटेनियस. हां, प्रॅक्टिस सेट 2.1 मधले एक एक्झाम्पल बघूया आपण. त्याच्यामध्ये 4th वन एक्झाम्पल काय दिले बघा. एक फिगर दिलेले, ऑब्झर्व द फिगर सांगितले, गिव्हन इन्फॉर्मेशन यूज करायला सांगितले. त्याच्यामध्ये ट्रँगल PSR हा काय दाखवलं बघा, अँगल एस इज इक्वल टू 9 डिग्री म्हणजे हा राईट अँगल ट्रँगल दाखवलाय. अँगल पी इज इक्वल टू 30 डिग्री, SR इज इक्वल टू 6 सांगितले. आणि फाईन काय करायला सांगितलंय, RP अँड PS. RP म्हणजे हो का, RP म्हणजे PR हायपोटेनियस अँड PS फाईन करायला सांगितले. ओके, आता सोल्युशन कसं केलं बघा. इन ट्रँगल PSR मध्ये बघा, अँगल एस इज इक्वल टू 9 डिग्री, अँगल पी इज इक्वल टू 30 डिग्री. आता मला सांगा, याच्यामध्ये हा 30 डिग्री, हा 90 आहे, म्हणजे राहिलेला 60 असणार ना. का 60 असणार आहे, कारण रिमेनिंग अँगल ना, एक 90 आहे, एक 30 आहे, म्हणजे 90 30 120 झाला. आणि सम किती असते, 180, म्हणजे तो किती आला, 60 आला. म्हणजे रिमेनिंग अँगल ऑफ ट्रँगल हा काय झाला, रिमेनिंग अँगल ऑफ ट्रँगल. म्हणजे ट्रँगल PSR इज अ 30-60-90 डिग्री ट्रँगल.
अँड 30, 60, 90 डिग्री ट्रँगल मीन्स आपली प्रॉपर्टी साईड ऑपोजिट टू 30 डिग्रीज हाफ इंटू हायपोटेनियस आणि साईड ऑपोजिट टू 60 डिग्रीज √3/2 इंटू हायपोटेनियस. आता मला सांगा याच्यामध्ये हायपोटेनियसच दिलेलं नाही, पण दिले काय ऑपोजिट टू 30 डिग्री 6 दिले, म्हणजे 30 डिग्रीची प्रॉपर्टी वापरूया. ऑपोजिट टू 30 डिग्री काय SR आहे, म्हणून डायरेक्ट मी काय वापरला बघा, SR इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनियस PR, म्हणजे साईड ऑपोजिट टू 30 डिग्री, साईड ऑपोजिट टू 30 डिग्री. ओके, म्हणजे हाफ इंटू PR, हाफ इंटू काय यूज केला मी, PR यूज केला. ओके, हाफ इंटू PR, हा PR काय हायपोटेनियस, हा .2 आहे, हा .2 इकडे आल्यावर काय होणार मल्टिप्लाय, हा .2 काय होणार मल्टिप्लाय, म्हणजे 6 2 जा 12, PR इज इक्वल टू 12. PR काय आला बघा, PR इज इक्वल टू 12 आला. ओके, PR 12 म्हणजे आपण कसा फाईंड केला रे, हा बघा साईड ऑपोजिट टू 30 डिग्री घेतली, SR इज इक्वल टू हाफ इंटू PR, SR ची व्हॅल्यू डायरेक्ट 6 टाकली, हा 2 इकडे मल्टिप्लाय केला म्हणजे 12 आली PR म्हणजे हायपोटेनियस 12 आला. आता आपल्याला दुसरी जी व्हॅल्यू सांगितली कोणती फाईंड करायला सांगितली PS. आता PS जर तुम्ही बघितले तर PS 60च्या ऑपोजिट आहे, लक्षात ठेवा. R60 आलाय ना, म्हणजे 60च्या ऑपोजिट आहे, म्हणजे 60च्या ऑपोजिट काय असते बघा, PS इज इक्वल टू √3/2 इंटू PR, म्हणजे ऑपोजिट टू साईड ऑपोजिट टू 6 डिग्री, म्हणजे √3/2 इंटू PR. PR हा हायपोटेनियस आहे, PR किती आला 12 आला, √3/2 इंटू 12 म्हणजे 2 1 जा 2, 2 6 जा 12 म्हणजे 6√3 आला. PS काय आला 6√3 आला. ओके, म्हणजे आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन होती 30च्या ऑपोजिटची साईड दिली होती, तरी सुद्धा आपण 30च्या ऑपोजिटच यूज केला, लक्षात ठेवा. आणि आपण हायपोटेनियस फाईंड केला, त्यानंतर हायपोटेनियस आल्यामुळे डायरेक्ट ऑपोजिट टू 6 डिग्री म्हणजे PS किती आला 6√3 आलेले. ओके, समजलं का सगळ्यांना हे एक्झाम्पल. चला त्यातलं 5th वन एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता 5th वन कसं आहे बघा, 5th वन मध्ये ट्रायंगल दिलं ABC, इन ट्रायंगल ABC बघा, फॉर फाइंडिंग ABBC काय फाइंड करायला सांगितलं AB अँड BC. ओके, विथ द हेल्प ऑफ द इन्फॉर्मेशन. आणि याच्यामध्ये बघा अँगल B 90 डिग्री आहे आणि डायरेक्ट हायपोटेनियस दिलाय रोटेट, हायपोटेनियस काय दिलं रोटेट, आणि कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता जेवढे मी बॉक्स केलेत ना तेवढे ते फिल करायला सांगितलेत बरं का, म्हणजे ते ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ते ॲक्टिव्हिटी आहे ते फिल करायला सांगितले. ओके, म्हणजे बघा याच्यामध्ये AB इज इक्वल टू BC, AB इज इक्वल टू BC गिव्हन इन्फॉर्मेशन आहे AB आणि BC बघा ना, AB इज इक्वल टू BC, म्हणजे याचा अर्थ एक 90 मध्ये राहिलेले दोन अँगल काय असणार 45 असणार आहेत, म्हणजे ती प्रॉपर्टीज आहे आयसोसेलेस ट्रायंगलची. म्हणजे अँगल BAC, आता BAC त्यांनी फाईंड करायचं BAC म्हणजे अँगल A बघा, BAC म्हणजे कोणता अँगल A, हा किती आला, हा सुद्धा किती आला 45 आला. ओके, त्यानंतर BAC इज इक्वल टू 45. आता AB इज इक्वल टू BC, म्हणजे AB आणि BC ह्या 45च्या ऑपोजिट साईड आहेत, म्हणजे AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 इंटू AC. हा बॉक्स फिल करायला सांगितलं, म्हणजे 1/√2 ना AC, म्हणजे AB आणि BC हा साईड ऑपोजिट टू 45 आहे. 45च्या ऑपोजिट साईड ह्या काय असतात 1/√2 इंटू हायपोटेनियस असतात, म्हणजे 1/√2 इंटू हायपोटेनियस AC साईड ऑपोजिट टू 45 डिग्री. आता ही प्रॉपर्टी कोणते 45 90 डिग्री आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 1/√2 इंटू AC ची व्हॅल्यू रुटेट, AC ची व्हॅल्यू काय रुटेट आहे. आता रुटेट म्हणजेच काय रे, रुटेट म्हणजेच रूटमध्ये आपण 4 2 जा करणार आहे, काय करणार आहे 4 2 जा. आता 4 2 जा म्हणजे √4 म्हणजे 2 आलं आणि आतला 2 ला 2च राहिला, म्हणजे √8 काय आणि 2 काय सेमच आहे, लक्षात ठेवा. म्हणजे √8चं कन्व्हर्जन कशामध्ये केलं आपण 2√2 मध्ये केलं. ही बॉक्स आहे परत फिल केला 1/√2. ह्याच्यामध्ये काय आलं बघा √2 काय आला कॅन्सल झाला, म्हणजे राहिला 2 1 जा 2, म्हणजे AB इज इक्वल टू BC, म्हणजे दोन्ही साईड काय आल्या AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 2. इथं सेंटीमीटर मीटर दिलेलं नाही, म्हणजे हे युनिट काय असणार आहे, याच्यामध्ये युनिट्स लिहायचं आहे आपल्याला, काय लिहायचं आहे युनिट्स. ओके, तर सर्व स्टुडंटला समजलं असेल. आज आपण दोन्ही प्रॉपर्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. याच्यामध्ये बघा 30 60 90 45 90, 30 60 90 मध्ये साईड ऑपोजिट टू 30 डिग्री हाफ इंटू हायपोटेनियस, म्हणजे हायपोटेनियसचा हाफ असते. त्यानंतर साईड ऑपोजिट टू 60 डिग्री √3/2 इंटू हायपोटेनियस, आणि 45 90 डिग्री हा आयसोसेलेस ट्रायंगल असतो, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये साईड ऑपोजिट टू 45 डिग्री, आता ह्याच्यामध्ये दोन येतात साईड 45च्या, कारण दोन्ही इक्वल असतात. साईड ऑपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 इंटू हायपोटेनियस, 1/√2 इंटू हायपोटेनियस. ओके, हे समजलं असणार आहे. याच्यावरचा काही होमवर्क मी देतो, आणि हे जे पेजेस आहेत हे पेजेस मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड करतो. ओके, ठीक आहे, थँक्यू.